सध्या सोशल मीडियावर मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरातील एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नागरिक चकित झाले असून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। हा व्हिडिओ दादरच्या अत्यंत वर्दळीच्या आणि ओळखीच्या शिवाजी पार्क परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे। व्हिडिओमध्ये एका ऑटो रिक्षामध्ये घडलेला प्रकार स्पष्टपणे दिसत असून तो पाहिल्यानंतर अनेक लोकांना धक्का बसला आहे। दादर शिवाजी पार्क हा परिसर नेहमीच गर्दीचा, कुटुंब, महिला, ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असलेला, सुरक्षित मानला जाणारा भाग। अशा ठिकाणी असा प्रकार घडणं आणि तो कॅमेऱ्यात कैद होणं हे खरोखरच गंभीर मानलं जात आहे। हा व्हिडिओ व्हायरल होताच काही लोकांनी संताप व्यक्त केला आहे, तर काही जण या व्हिडिओमागचं नेमकं सत्य काय आहे याचा शोध घेण्याची मागणी करत आहेत। सोशल मीडियावर अनेकांनी असे प्रश्न उपस्थित केले आहेत। सार्वजनिक ठिकाणी अशा घटना का घडत आहेत? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही का? यावर कारवाई होणार का? महत्त्वाची बाब म्हणजे हा व्हिडिओ नेमका कधी शूट झाला, तो व्हिडिओ कुणी शूट केला आणि त्यामागील कारण काय आहे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे। दादरसारख्या भागात असे व्हिडिओ व्हायरल होणं हे केवळ एक घटना नसून समाजातील वाढती असंवेदनशीलता आणि सार्वजनिक ठिकाणची जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। आजकाल मोबाईल कॅमेरे सर्वांच्या हातात आहेत, त्यामुळे कोणतीही घटना क्षणात रेकॉर्ड होते आणि काही मिनिटांतच ती सोशल मीडियावर व्हायरल होते। त्यामुळे प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे। आता प्रश्न असा आहे की हा प्रकार योग्य आहे का? अशा घटनांवर कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच व्हायरल व्हिडिओ, चर्चेत असलेल्या घटना आणि सोशल मीडियावर गाजणाऱ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा आणि शेअर करा।